नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, गरीब लोकांना स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय योजना राबवली जाते आणि या शौचालय योजनेचा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तुमच्याकडे जर शौचालय नसेल तर शौचालय बांधण्यासाठी सरकार तुम्हाला 12,000 रुपये देतं आणि ते तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. आता हा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात प्रथम तुम्हाला sbm.go.in या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती यायचं आहे. स्वच्छ भारत मिशन या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथं आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला सिटीजन रजिस्ट्रेशन करायचं आहे, नोंदणी करायची आहे. सिटीजन रजिस्ट्रेशन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे विचारला जाईल. तोच तुमचा लॉग इन ID असणार आहे. मोबाईल नंबर टाकून गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. जो OTP येईल तो OTP या बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. तरी ते आपण व्हेरीफाय करून घेऊयात. व्हेरीफाय झालेलं आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमचा नाव आधार कार्ड प्रमाणे टाकायचं आहे. नाव आणि आडनाव फक्त इथे टाका, बाकी काही टाकायची गरज नाही. नाव आणि आडनाव टाका. त्यानंतर जेंडर मेल फिमेल तुम्ही काय आहे ते इथे सिलेक्ट करा. मेल फिमेल काय असेल ते. त्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस जिथे तुम्ही राहताय तो ॲड्रेस पूर्ण टाका. त्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. जो कॅप्चा कोड आहे तो आहे तसा या बॉक्समध्ये टाका आणि इथे आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट झालं, पाहू शकता रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालं आहे. आपण आता रजिस्ट्रेशन केले, आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी पुन्हा आपण या वेबसाईटवर येणार आहात आणि साइन इनचा पर्याय दिसेल ज्यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकून आपण गेट OTP क्लिक करायचं आहे आणि OTP इथे टाकून साइन इन करून घ्यायचं आहे. तर इथे पहा मोबाईल नंबर आहे, गेट OTP टाकला, मोबाईल नंबर टाकून गेट OTP इथे टाकला आणि OTP आलाय, कॅप्चा टाकून साइन इन करायचं आहे. झालं. इथे आपलं साइन इन झालेलं तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल आणि यासाठी इलिजिबल कोण आहे, क्रायटेरिया काय आहे सगळे दिसेल. डाव्या साईडला तुम्हाला न्यू ॲप्लिकेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. न्यू ॲप्लिकेशन बटनावरती क्लिक केल्यानंतर आता हा जो फॉर्म आहे तो आपल्याला भरायचा आहे. त्या अगोदर इलिजिबिलिटी क्रायटेरिया, कोण पात्र आहे, कोण अर्ज करू शकतं हे एकदा वाचून घ्यायचं आहे. सगळी माहिती एकदा वाचून घ्या. मी आता अर्ज कसं करायचा ते सांगतो. आता हा अर्ज ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र, त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं, महाराष्ट्र स्टेट. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तुमच्या आधार कार्डप्रमाणे तुम्हाला इथे सगळी माहिती टाकायची आहे. तुमच्या आधार कार्डवरचा जिल्हा, तुमच्या आधार कार्डवरती जो काही तालुका असेल, ब्लॉक असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. तुमची जी काही ग्रामपंचायत आहे, तुमचं जे काही गावाचं नाव आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. हॅबिटेशन नेम म्हणजेच ग्रामपंचायत तुमची कुठली असेल ते इथे सगळी माहिती सिलेक्ट करायची. ज्या ठिकाणी तुमचं गाव आहे ते पूर्णपणे इथे तुम्हाला येईल. हॅबिटेशन म्हणजेच ग्रामपंचायत जे असेल ती किंवा तुमची वस्ती असेल जी असेल तुमच्या इथे, तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते इथे हॅबिटेशन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सेक्शन B टॉयलेट ओनर पर्टिक्युलर्स, म्हणजेच जो कोणी टॉयलेट ओनर आहे, म्हणजेच जो कोणी फॉर्म भरतोय आधार कार्डप्रमाणे नाव टाकायचं आहे. आधार कार्डवरती जसं नाव आहे तसंच नाव टाकायचं आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरताय, जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं आधार कार्डप्रमाणे नाव टाकायचं आहे. लक्षात ठेवा, आधार कार्डप्रमाणे पूर्ण नाव टाकायचं, आधार कार्डवर जसं असेल तसं. त्यानंतर आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे. टर्म्स अँड कंडिशन इथे ॲक्सेप्ट करून व्हेरीफाय आधार नंबर करायचा आहे. जे आधार नंबर तुमचं इथे व्हेरीफाय होईल. त्यानंतर फादर हजबंड नेम जे काही असेल फादरचं किंवा हजबंडचं नेम टाकायचं आहे. त्यानंतर मेल आहे का फिमेल आहे, पुरुष आहे का स्त्री. त्यानंतर कॅटेगरी APL BPL, केसरी आहे का पिवळा आहे, जसं असेल तसं. BPL असेल BPL, APL असेल APL, केसरी पिवळं जे काही कार्ड असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर सब कॅटेगरी SC मध्ये आहात तुम्ही, का ST कॅटेगरीमध्ये आहात, का PH कॅटेगरीमध्ये आहात, का स्मॉल किंवा छोटे शेतकरी आहात, का अन्य कुठली कॅटेगरीमध्ये येत असाल तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये अर्ज करू शकता. त्यानंतर कार्ड टाईप आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. कार्डचा नंबर इथे ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा जो असेल तो टाकायचा आहे. ईमेल ID टाकायची गरज नाही. ॲड्रेस आपल्याला मॅन्डेटरी आहे. जो आधार कार्डवरती ॲड्रेस आहे तो इथे फिलअप करायचा आहे. आधार कार्डवरचा ॲड्रेस टाकायचा आहे. ही झाली सेक्शन B ची माहिती. त्यानंतर आता शेवटचं इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला सेक्शन C भरायचं आहे ज्यामध्ये बँक अकाउंट डिटेल्स विचारले जातील. व्यवस्थितरित्या बँक अकाउंट दिसेल. अगोदर IFSC कोड टाकायचा आहे आणि ॲटोमॅटिकली IFSC कोड टाकल्यानंतर बँकचं नाव येईल. त्यानंतर ब्रँच कुठली आहे ते येईल, ब्रँचचा ॲड्रेस इथे येईल. व्यवस्थित IFSC कोड तुम्ही टाका. त्यानंतर बँकचं स्टेट येईल, डिस्ट्रिक्ट येईल. त्यानंतर फक्त आपल्याला इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे. आणि आपल्याला पासबुकची जी काही
फ्रंट पेज आहे ते आपल्याला अपलोड करायचं आहे. आणि इथे पहा जे PDF आहे, JPG किंवा PNG कुठल्याही फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता. सगळी माहिती टाकून आपल्याला खाली अप्लाय बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं काम झालेलं आहे. तुम्ही या शौचालय योजनेसाठी रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. आपला हा जो रेफरन्स नंबर मिळालेला आहे तो आपल्याला जपून ठेवायचा आहे. त्याचा फोटो काढून घ्या आणि ओके करायचा आहे. आपला अर्ज इथे कंप्लीट झालेला आहे. आता पुढे काय प्रोसेस असते ते सांगतो. इथे ओके करायचं आहे. डाव्या साईडला तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो इथे पाहू शकता. व्ह्यू ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आणि आपण अर्ज केलेला माहिती दिसेल. ॲप्लिकेशन नंबरवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही काय काय माहिती भरलेली आहे ते सगळं तुम्हाला दिसणार आहे. आणि इथं स्टेटससुद्धा तुम्हाला दिसेल, ॲप्लिकेशन रिसिव्ड आहे. ॲप्लिकेशन नंबरवरती क्लिक केलं तुम्ही जी माहिती भरली ती सगळी दिसेल. आता हे ॲप्लिकेशन तुमच्या ग्रामसेवकाकडे जाईल, ग्रामपंचायतमध्ये जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ग्रामसेवकांना एकदा भेटायचं आहे. कधी कधी ग्रामसेवक तुम्हाला कॉल करून सुद्धा येतात. ट्रॅक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आत्ता स्टेटस काय आहे, ॲप्लिकेशन रिसिव्ड झालं आहे. आता तुमचं व्हेरिफिकेशन होईल, ग्रामसेवक तुमच्या इथे येतील आणि चेकिंग करतील. त्यानंतर स्क्रुटनी डन होईल इथे. त्यानंतर लोकेशनचे फोटो घेतले जातील. तुम्ही जसं जसं बांधकाम कराल तसं तसं तुमचे फोटो ग्रामसेवक काढेल आणि त्यानंतर तुम्हाला जे काही अनुदान आहे ते मिळणार आहे 12,000 रुपये. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे शौचालय नसेल तरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. अगोदर जर शौचालय असेल तर तुम्हाला अर्ज करून काहीही फायदा नाही. तर ग्रामसेवकाला एकदा भेटा, हा अर्ज केलाय सांगा, ते येऊन सगळी माहिती घेऊन व्हेरिफिकेशन करून घेतील. तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्वांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.